मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 1च्या पथकानं पालघर जिल्ह्यातील अंमली पदार्थाचा कारखाना उघडकीस आणला असून तब्बल 37 कोटींचे एमडी हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत। मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 1च्या पथकानं या प्रकरणी एकूण 7 आरोपींना अटक केली आहे। या आरोपींकडून पिस्तॉल आणि काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे। अंमली पदार्थांची विक्री करणारे काही आरोपी भाईंदरमधील एका लॉजमध्ये असल्याची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा 1च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे यांना मिळाली होती। त्यानुसार त्यांनी भाईंदर येथील विन्यासा रेसिडेन्सी या ठिकाणी छापा मारून 4 जणांना ताब्यात घेतलं होतं। त्यांच्याकडून 251 ग्रॅम एमडी, गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली होते। त्यानंतरच्या तपासात या अंमली पदार्थाच्या कारखान्याचा उलगडा झाला। यातील एक आरोपी चंद्रशेखर पिंजार यांनी पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील त्याच्या शेतात एमडी बनविण्याचा कारखाना तयार केला होता। तेथे पोलिसांनी छापा टाकून एमडी हे अंमली पदार्थ, ते तयार करण्यासाठी लागणारी रसायने आणि उपकरणे जप्त करण्यात आली। या एकूण कारवाईत एकूण 37 कोटींची एमडी म्हणजेच मॅफेड्रॉन हे अंमली पदार्थ, 2 पिस्तूल, काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ जप्त करण्याची तसेच अंमली पदार्थांचा कारखाना उघडकीस आणण्याची ही पालघर जिल्ह्यातील पहिलीच कार्यवाही असल्याचं पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अविनाश अंबुरे यांनी दिले। या प्रकरणात सध्या एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे। त्यामध्ये सनी सालेकर वय वर्ष 28, विशाल गोडसे वय वर्ष 28, दीपक दुबे वय वर्ष 26, शहाबाज शेख वय वर्ष 29, तन्वीर चौधरी वय वर्ष 33, गौतम घोष वय वर्ष 38, समीर पिंजार वय वर्ष 45 आदींचा समावेश आहे। सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात यापूर्वी अंमली पदार्थ, शस्त्र बाळगणे, चोरी, अपहरण, सरकारी कामात अडथळा आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। मोखाडा शहरापासून हे फार्म हाऊस 5 किलोमीटर अंतरावर असून मोखाडा येथील ITI विद्यालयापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर आहे। या फार्म हाऊसवर जाण्यासाठी पायी रस्ता तयार करण्यात आला असून या ठिकाणी कोणतेही वाहन जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही। साधारण 1000 चौरस फूट जागेवर बांधकाम असून वर पत्र्याची आच्छादन आहे। फार्म हाऊसच्या परिसरातील कोणत्याही प्रकारची वस्ती नसल्याने हे निर्जन ठिकाण अंमली पदार्थाच्या कारखान्यासाठी त्यांनी निवडले होते। मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयामध्ये माननीय CP सरांच्या मार्गदर्शनाखाली NDPS ची कारवाईची मोहीम बऱ्याच दिवसांपासून सुरू होती। त्या मोहिमेअंतर्गत युनिट 1 चे आमचे PI अविराज कुराडे व त्यांची API गांगुर्डे व त्यांची संपूर्ण टीमला काही गोपनीय बातमी मिळाली की विन्यासा लॉजमध्ये 4 लोक उतरलेले आहेत व त्यांच्याकडे काही NDPSचा माल आहे अशाबद्दलची आपल्याला गोपनीय माहिती मिळाली। त्या अनुषंगाने दिनांक 18 तारखेला आपल्या टीमने तिथे छापा मारला। छापा मारल्यानंतर आपण लॉजमध्ये जवळपास 4 लोकांना आपण तिथे ताब्यात घेतले। त्यापैकी सनी सलेकर, विशाल गोडसे, दीपक दुबे आणि शहाबाज शेवाई असे 4 लोकांना आपण ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडनं आपल्याला जवळपास 251 ग्राम एमडी तसेच एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस असे आपल्याला तिथे जप्त केले। आपण जप्त केल्यानंतर त्या अनुषंगाने आपण नवघर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 640/2023 NDPS ऍक्ट आणि वेपन्स आर्म्स ऍक्ट प्रमाणे आपण गुन्हा दाखल केला आणि गुन्ह्याचा तपास युनिट 1 चे अधिकारी यांनी करायला सुरुवात केली। तपासामध्ये आम्हाला असे निष्पन्न झाले की सदरचा माल हा कुठून आला, त्याच्यावरनं आपण तन्वीर शेख ह्या आरोपीला आपण ताब्यात घेतले व अटक केले व त्याच्याकडनं जवळपास 102 ग्रॅम एमडी आपण जप्त केली। त्यासोबत एक 4 व्हीलर इलँट्रा पण आपण जप्त केली आणि त्याच्याकडनं मग आपण त्याला तपासात अटक केल्यानंतर पुढे तपास आपला चालू राहिला। त्याला विचारपूस केली की हा माल तू कुठं पुढे कुणाकडनं घेत असल्यानंतर आपण गौतम घोष नावाच्या व्यक्तीला मीरा रोड मधनं आपण त्याला अटक केली दिनांक 21/10 रोजी आणि त्याच्याकडनं विचारपूस केला असता आपल्याला समीर पिंजरचे नाव आपल्याला समोर आले की त्यांनी ह्यांच्याकडनं समीर पिंजरकडनं माल घेतल्याचे आपल्याला कळाले। समीर पिंजईला आम्ही वसईमधनं दिनांक 22 तारखेला अटक केली आणि विचारपूस मध्ये कळाले की त्यांनी मोखाडा येथे त्याची स्वतःची जागा त्यांनी विकत घेतलेली होती आणि तो स्वतःच्या जागेमध्ये त्यांनी तिथे एक फार्म हाऊस टाईप काही खोल्या बांधल्या होत्या। त्या खोल्यांमध्ये तो तिथे एमडी तयार करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपली संपूर्ण टीम मोखाडा येथे गेली आणि त्याच्या घरातनं जवळपास आपण 18 kg एमडी
असं पूर्ण एकूण आपण तिथे जप्त करण्यात आले. त्याचसोबत MD जे मेफेड्रॉन आहे ते तयार करण्यासाठी जे लागणारे साधन सामुग्री आहेत, केमिकल्स आहेत, असं सर्व साठा देखील आपण तिथून जप्त केलेला आहे. व आजपर्यंत टोटल आपण एकूण 7 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. जवळपास 18.453 kgs MD आपण जप्त केलेला आहे. त्याचसोबत MD ला जे तयार करण्यासाठी लागणारे सर्व साधन साहित्य आहे, तसेच केमिकल्स आहेत, जसे टोल्युलिन आहे, पॉलिथिन आहे, ॲसिटोन आहे, MMHCl पावडर आहे, सोडा ॲश पावडर, असे विविध जे केमिकल्स लागतात ते देखील आपण जप्त केलेलं आहे. त्याचसोबत 2 गावठी पिस्टल, 2 मॅगझिन, 12 जिवंत राऊंड प्लस एक 4 व्हीलर आणि एक 2 व्हीलर, असे साधारणपणे ह्या सर्व MDचा जो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा जर भाव बघितला तर साधारणपणे 38 कोटीच्या आतापर्यंत आपण MD रिकव्हर करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. सर, याचा काही ललित पाटीलशी संबंध आहे काही, त्यांना पण माल विकायचा नाही, अजूनपर्यंत तरी तसं कुठलंही. यांच्याकडनं एवढा शस्त्रास्त्र जप्त कसं झाला, काय त्यांचं नेमकं हे होतं त्याबाबत? हे जे 4 आरोपी आपण पहिल्यांदा पकडलेले होते त्यांच्यावरती जर गुन्हे आपण बघितले तर सनी सलेकर वरती जवळपास पूर्वीचे ते हे सगळे 4ही दहिसर आणि त्या भागातले राहणारे आहेत. तर सनी सलेकर वरती जवळपास शरीराविरुद्ध आणि वेगवेगळे इतर 18 गुन्हे दाखल आहेत. विशाल गोडसे विरुद्ध 4 गुन्हे दाखल आहेत. दीपक दुबे आणि शाहबाज शेवाई असे 9 आणि 3 गुन्हे असे दाखल आहेत या आरोपींवरती. आणि त्यांच्याकडनं आपल्याला जे शस्त्र आपल्याला गावठी कट्टा वगैरे मिळाला. आणि हा जो समीर पिंजर आहे हा जवळपास 1.5 ते 2 वर्षापासून हा व्यवसाय असल्याची आपल्याला प्राथमिक माहिती मिळालेली आहे. त्याच्यावरती इथे कुठले गुन्हे अजूनपर्यंत दाखल नसून हैदराबाद मध्ये एक गुन्हा दाखल असल्याचे आपल्याला कळते. त्याची माहिती आपण तपासामध्ये अजून आपण घेत आहोत. पिंजरची पार्श्वभूमी काय? पिंजरची मुख्य पार्श्वभूमी समीर पिंजर हा साधारणपणे 45 वर्षाचा व्यक्ती आहे. तो राहायला वसईला आहे आणि तो अगोदर हैदराबाद मध्ये एका केमिकल फॅक्टरीमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळते. आणि जे काही हे MD तयार करण्याची जी काही टेक्निक आहे किंवा स्किल आहे ती त्यांनी तिकडनं बाहेर राज्यामध्ये हैदराबादमध्ये शिकल्याचं प्राथमिक दृष्ट्या सांगतोय. अजून डिटेल्स आपल्याला काही अजून इंट्रोगेशन मध्ये आपण जेव्हा त्याची PC घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला नक्की कळेल. काय आंतरराष्ट्रीय कनेक्शन सापडलेत का? अजून तरी तसं काही. अजून आरोपी होऊ शकते सर? सध्या तरी 7 आरोपी आपण जी पूर्ण कडी आहे ती पूर्ण आपण ज्या समीर पिंजर आहे ज्याचा तो स्वतः तयार करायचा तिथपर्यंत आपण पोहोचलेलो. तर अजून आता इंट्रोगेशन मध्ये अजून काही नवीन काही गोष्टी निघतात का त्याचा तपास आपण करत आहोत. ह्याच्यात ही जी चेन आहे हे बेसिकली जे 4 लोक होते आपण ज्यांना पकडलं होतं विनायक लॉज मध्ये, सनी सलेकर, विशाल गोडसे, दीपक दुबे आणि शाहबाज शेवाई, हे बेसिकली ते छोटे छोटे पॅकेट्स तयार करायचे आणि कस्टमर्सना विकायचे. सो त्यांना तो तिथपर्यंतच त्यांचा जो त्याच्यानंतर त्यांचं जे पाठीमागचा जो तन्वीर शेख होता ते त्यांना सप्लाय करायचा. तन्वीर शेख हा गौतम घोष कडून घ्यायचा, गौतम घोष हा समीर पिंजर कडून घ्यायचा. त्यामुळे ही चेन आहे. त्यामुळं या चेन मध्ये प्रत्येक जण त्याचा रोल करत होते आणि त्याचं ते त्याप्रमाणे ते त्यांचा पूर्ण तो. हे मोठं एवढं जेवढं रॅकेट वाटतंय हे एवढेच लोक असतील असं वाटत नाही, आणखी मोठी चेन. एक्झॅक्टली नक्कीच. आणि आपण तपासामध्ये म्हणूनच आपण त्याची PC आपण घेतलेली आहे आणि या तपासामध्ये अजून इतर काही आरोपी निघतात का याचा तपास करणार आणि परत आपण काही त्याच्यात नवीन प्रोग्रेस मिळाल तर आपण नक्कीच आपल्या सर्वांना